सगळं मार्गदर्शन संदीप भाऊ राय ॲग्रो एजन्सी येवला इथूनच नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात नगरसूल नावाचं एक गाव आहे आणि अद्रक पिकाबद्दल एकदम हा गाव जो आहे एकदम प्रसिद्ध आहे अद्रक पिकासाठी। तर या ठिकाणी आपण आपले एक शेतकरी बंधू आहे, आज आपण त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही लोकांपेक्षा वेगळं काय करतो किंवा सल्ला कुठून असतो किंवा मार्गदर्शन कोणत्या पद्धतीने चालू राहतं हे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कळलं पाहिजे। तर यासाठी आज आपण आपल्यासोबत पैठणकर साहेब आहेत, तर आपण त्यांना विचारून घेऊ की तुम्ही आतापर्यंत ही जी ट्रीटमेंट आहे ही कशा पद्धतीने चालवलेली आहे किंवा पाठीमागचा जो फवारा आहे किंवा फर्टिलायझर खतं आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडलेले आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। आता तुमच्या हातामध्ये जे VC रूट नावाचं जे प्रोडक्ट आहे तुम्ही हे कधी सोडलेलं आहे पिकाला? ते 1 महिन्यापूर्वी सोडलं होतं मी, महिन्याला सोडतो। बर, अर्धा किलो। अच्छा, बर, तुम्हाला कसे रिझल्ट वाटले त्याचे? खूप छान रिझल्ट आहे। बर, तो प्रोडक्ट काय कार्य करतो किंवा किती दिवसानंतर कार्य करतो याबाबत आपल्यासोबत संदीप शेठ राही ॲग्रो एजन्सीचे येवला आपल्याला मार्गदर्शन करतील त्या प्रोडक्टबद्दल। सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। तर आज बरेच शेतकरी अद्रक पिकाची लागवड करत असतात, पण मेन अद्रक पिकामध्ये कोणत्या समस्या येतात किंवा कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं ह्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे। अद्रक पीक हे 9 ते 10 महिन्याचं पीक आहे। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी खतांचा अतिरेक वापर करतात। खतांचा अतिरेक वापर केल्यामुळे सड येणं, पिवळापणा येणं ह्या गोष्टी जाणवतात। त्याच्यामुळे आज आपण टॉप टू बॉटम म्हणजे लागवडीपासून तर पीक काढणीला येईपर्यंत आपण कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये खतांचं, तुमचे बाकीचे बायोस्टिम्युलंट असतील, तुमचे सीविड असेल, अमिनो ॲसिड असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो। सर्वप्रथम अद्रक पिकामध्ये ज्यावेळेस लागवड केल्यानंतर अद्रकचे जे फुटवे किंवा कोंब आपण म्हणतो ते जमिनीच्या वरती येतात, त्याच्यानंतर तुमची खरी ट्रीटमेंट चालू होती। मेजर तुम्ही जो रूट झोन असतो अद्रकचा म्हणजे जी मुळं असतात, मुळावर तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने काम करशाल तेवढा तुमचा प्लॉट एकदम जोमाने आणि एकदम आपण काय म्हणतो त्याला एकदम चांगल्या प्रकारे निरोगी प्लॉट तुम्ही बनवू शकता। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय करतो, एक मायक्रोरायझा झालं, परत सीविड झालं, ह्युमिक झालं, याचा समावेश होतो। त्याचपैकी एक VC रूट म्हणून प्रॉडक्ट आहे कोपट बायोलॉजिकल कंपनीचं। तर आपण VC रूट सागर म्हणून आपण 1 महिन्यापूर्वी दिलेलं होतं या प्लॉटला देण्यासाठी। 2 वेळेस वापरलं। यांनी 2 वेळा VC रूट वापरले। दर 30 दिवसानंतर एकरी अर्धा किलो VC रूट वापरले। तर तुम्हाला VC रूटची मी एक खासियत सांगतो का हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये 13 बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन आहे एकत्र। याच्यामध्ये मायक्रोरायझा सोबत NPKच्या बॅक्टेरिया येतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम तिन्हींच्या बॅक्टेरियाचा समावेश होतो। प्लस याच्यामध्ये निमेटोडच्या बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये सुडोमोनस आहे, याच्यामध्ये ऑक्सिजनच्या सुद्धा बॅक्टेरिया येतात की ज्याच्यामुळे मुळांना ऑक्सिजनचा पण पुरवठा होतो। तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट साधारणपणे 3 महिन्याचा प्लॉट आहे। याच्यामध्ये फुटव्यांची संख्या, प्लॉटची काळोखी, ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे। तुम्हाला जर ह्या प्रॉडक्टचा जर तुम्हाला काही डेमो वगैरे जर पाहिजे असेल तर तो डेमो पण तुम्हाला दिला जाईल। 100% तुम्ही ह्या प्रॉडक्टचा वापर करून बघा एकदा।